आपण जो उपस्थित केलेला प्रश्न आहे तो अत्यंत गरजेचा आणि चालू घडामोडी मध्ये हा गाजणारा प्रश्न आहे। हे पालकाचं मत आहे की आमची मुलं मोठ्या प्रमाणात परिस्थिती नाजूक असताना सुद्धा शिकते ते, पण बाबा आम्हाला पुढं त्याचा बेनिफिट ज्या मुलाला आम्ही ज्या अपेक्षेनं आम्ही शिकवलेलं असतंय त्या अपेक्षेनं आमची मुलं त्या स्टेजपर्यंत जाऊ शकत नाहीत। त्याच्यावर माझं एकच मत आहे की जे काय महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जी चालू घडामोडी आहेत आरक्षण संदर्भातल्या, त्या आरक्षणाच्या माध्यमातून मी एवढंच बोलू शकतो की साहेब ह्या देशाची व्यवस्था ही सध्याला ह्या उभ्या पद्धतीनं आहे आणि ही समान पद्धतीनं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपला आणि आपल्या मुलाचा विकास होत नाही, एवढं मला ह्या माध्यमातून सांगू इच्छितो मी। राज्य शासन ह्याकडे दुर्लक्ष करत असं वाटतं का? काय मत आहे आपलं? राज्य शासन ह्याच्याकडे दुर्लक्ष करणार नाही, पण ह्या देशाची जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत प्रत्येक जातीला ह्याचा बेनिफिट मिळणार नाही। आणि आरक्षणच्या मुद्द्यावर जर बोलायचं गेलं तर 100% जी चालू घडामोडी मध्ये जे राजकारण चालू आहे, जे राजकारण ती महायुती सरकार करत आहे, ती त्याला आमचा 100% विरोध आहे। कारण महायुती सरकार ही फक्त गाजर दाखवायचं आतापर्यंत काम करतंय आणि पहिल्यापासून ह्या देशाचं जर बघायला गेलं तर सुईच्या टोकापासून ते आजपर्यंत आपल्या देशामध्ये फॉर्च्युनर मोठमोठ्या करोडो रुपयाच्या गाड्या आलेल्या आहेत, ही काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये झालेल्या आहेत। आणि ही फक्त आरक्षणचा मुद्दा ही आहे, ही जनगणनेचा मुद्दा ही काँग्रेस मोठ्या प्रमाणात उचलून जनतेला चांगल्या पद्धतीने न्याय देईल असं मला वाटतंय।